Hello students, now we start EVS 1 lesson number 8, the value of food. मोलाचे अन्न. Value of food means मोलाचे अन्न. Okay. Now we start page number 50. Okay. Arjun and Varsha are brother and sister. They love to eat hot bajra bhakris with butter. Mother makes a number of other dishes for them to eat with भाकरीच. दे लाईक दोज टू. म्हणजे अर्जुन आणि वर्षा हे दोघं बहीण भाऊ आहेत आणि त्यांना काय आवडतं तर दोघांनाही गरमागरम बाजरीची भाकरी आणि लोणी मनापासून आवडतं. परंतु त्यांची आई ते तर देतेच, परंतु लोण्याशिवाय त्यांची आई त्यांना अनेक पदार्थ भाकरीबरोबर खायला देते, तेही त्यांना आवडतात. आता बघा, कॅन यू टेल, तुम्ही सांगा. असं आहे, व्हॉट कुल्ड be those dishes that mother makes to go with bhakris. What are those dishes made from? आता त्याच्या आई अर्जुन आणि वर्षा भाकरी बरोबर खायला त्यांच्या आई त्यांना कोणकोणते पदार्थ करून देत असेल आणि ते कशापासून बनतात. तर बघा, इन वर्षा अँड अर्जुन्स होम दे यूज अ लॉट ऑफ अदर फूडस्टफ्स टू. फ्रॉम वेअर आर दे ऑब्टेन. म्हणजे आता वर्षा आणि अर्जुनच्या घरी इतरही अनेक पदार्थ खाण्यात असतात. ते पदार्थ घरापर्यंत कुठून येतात. तर बघा, व्हीट, राईस, ज्वार, पल्सेस, शुगरकेन, करवंदा, जामून, बोर, हनी, साल्ट वॉटर, फिश अँड साल्ट, फ्रेश वॉटर फिश, सिंगाडाज, वॉटर चेस्टनट्स, मकानाज, लोटस सीड, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, मीट अँड एग्स. बघा, आता ते पदार्थ कुठून, तर गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी, ऊस, करवंद, जांभळं, बोरं, मध. नंतर खाऱ्या पाण्यातील मासळी म्हणजेच साल्ट वॉटर फिश अँड साल्ट. फ्रेश वॉटर फिश म्हणजे गोड्या पाण्यातील मासळी. खाऱ्या पाण्यातील म्हणजे समुद्रामध्ये खारं पाणी असतं ना. नंतर शिंगोडे, वॉटर चेस्टनट्स आणि मकाने म्हणजे लोटस सीड्स, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स अँड मीट अँड एग्स, मटन आणि अंडी. ओके. आता नेक्स्ट बघा, ऑफन व्हेन सर्विंग Varsha and Arjun a meal, mother says, take only much as you want. Food shouldn't get wasted. वर्षा आणि अर्जुन जेवायला बसले की जेवायला वाढताना त्यांची आई नेहमी म्हणते, पाहिजे तेवढे घ्या, अन्न वाया जायला नको. हे बघा, आता इथं काय काय दाखवले त्यांनी पिक्चरमध्ये, काय काय येतं त्यांच्या घरी काय. आता नेक्स्ट पेजवर आपण बघूया. One day, Arjun asked her mother, why do you tell this to us every day? Mother answered, why should we waste anything? Besides, we must give a thought to how we get the food we eat. Let me tell you the story of a bhakri. म्हणजे काय होतं, ती काय सांगते, एके दिवशी अर्जुनने आईला विचारलं की तू रोज आम्हाला असं का सांगतेस की अन्न वाया घालवू नका वगैरे, चांगली वस्तू वाया कशाला तर आई काय म्हणते बघा, चांगली वस्तू कशाला वाया घालवायची, शिवाय जे अन्न खायला मिळते ते कशात तयार होते त्याचा विचारही करायला हवा ना. चला, मी याबद्दल तुम्हाला एक भाकरीची गोष्ट सांगते. असं म्हणते, द स्टोरी ऑफ अ भाकरी. यू नो दादा, माय फादर इज अ फार्मर. ती काय म्हणते, तुम्हाला दादा माहिती आहे, ते माझे बाबा आहेत आणि ते शेतकरी आहेत. And you know that school have summer vacations. When I was small, we often went to my father's field riding on his tractor. That would be the time for riding the fields. Father would attach different implements to the tractor to carry out
various farming tasks. First, he would plow the fields and then crush the lumps of soil. Finally, would level the field to make it ready for sowing. बघा किती काय म्हणते. मी लहान होते तेव्हा आम्ही बाबांबरोबर ट्रॅक्टरवर बसून शेतात जायचे. तेव्हा शेतीची मशागतीची कामं सुरू असायची. ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारे जोडून बाबा शेतीचे कामं करायचे. मशागतीसाठी प्रथम नांगरतात, मातीची ढेकळे फोडतात, जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करतात. अशी ती शेतीचे कामे करत. परत प्लोईंग फील्ड इथं दाखवले बघा काय काय करतात ते. The pre-monsoon showers would make the hot soil humid. That was the time father who would sow बाजरा. बघा मग काय होतं, प्री मान्सून म्हणजे मृगाचा पाऊस पडला. मग नंतर काय झालं, मृगाचा पाऊस पडला की उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीचा वापसा तयार होतो आणि तेव्हा बाबा शेतात बाजरीची पेरणी करायचे. Within some days, the bajra seeds sprout and the seeds are seen above the ground. Along with the bajra, weeds also flourish, but they have to removed. My father would employ laborers to do that. The laborers have to be paid. Rainwater is enough for bajra to grow vigorously. बघा काही दिवसांनी बाजरीची रोपे मातीतून डोके वर काढतात. बाजरीच्या जोडीने शेतात तणही वाढते, ते काढून टाकावे लागते. त्यासाठी बाबा मजूर लावत. लेबर म्हणजे मजूर, आणि त्या मजुराला खर्च येतो, त्यांना पैसे द्यावे लागतात. ते काय फुकट येतात का आपल्या शेतात? नो. पावसाच्या पाण्यावर बाजरीची ताटे जोमाने वाढतात. रेन वॉटरच्या ह्याच्यावर बाजरी चांगली वाढते. आफ्टर अ व्हाईल ears of bajra appear on every stalk. The grains forms, the ears grow fuller. As the grains grow, birds come in flocks to eat the tender grains. Then scarecrows have to be set up and slings shot used to frighten the birds away. When the ears of corn are full, it is harvest time. That is all. The ears of bajra must be cut and gathered. The follows threshing and winnowing. That is how we get grain from the ears of bajra. म्हणजे काय होतं, परत हळूहळू बाजरीच्या ताटांना कणसे लागतात, त्यात दाणे भरू लागतात की पाखरांच्या झुंडी कोवळे दाणे खाण्यासाठी येतात. गोफण फिरवून पाखरांना पळवून लावावे लागते. दाणे पूर्ण भरल्यानंतर कापणी करावी लागते. कापणी म्हणजे शेतात आलेली सगळी कणसे कापून गोळा करायची. नंतर मळणी आणि उफाणणी करायची. थ्रेशिंग अँड विनोईंग म्हणजे कणसापासून बाजरीचे दाणे आपल्याला मिळतात. Varsha said, I understand cutting and gathering, but what is threshing and winnowing? So mother said, all right, do what I tell you and you will see. We will continue with the story later. मग बघा वर्षा म्हणाली, कापणी मला समजली, पण मळणी आणि उफणणी म्हणजे काय? तर आई म्हणाली, सांगते तसे करून पहा, म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल. पुढची गोष्ट मी नंतर सांगते. आता ती बघा सांगते काय करायचं. मळणी आणि उफणणी म्हणजे ते काय सांगते बघा. टेक हाफ अ बास्केट फुल ड्राईड ग्रॅन्युलेट पॉड्स. बघा अर्धे घमेले भरून काय घ्यायचं, वाळलेल्या शेंगा घ्यायच्या भुईमुगाच्या. डिवाइड देम इंटू 2 पोर्शन्स. आणि त्याला काय करायचं, त्याचे 2 सारखे भाग करायचे. सेल द ग्राउंडनट्स इन 1 पोर्शन. हाऊ लॉंग डिड धिस टेक यू.
आता एका भागाच्या शेंगा हाताने सोलून दाणे काढा. हाताने शेंगा सोलताना परत काय होतं, किती वेळ लागला, म्हणजे हाऊ लॉंग डीड दिस टेक यू, तुम्हाला किती वेळ लागला. नाऊ पुट द अदर पोर्शन इन क्लॉथ बॅग अँड टाय इट्स माउथ. पाऊंड द बॅग लाईटली विथ अ स्टोन ऑर बीट इट विथ अ स्टिक. बघा मग काय करायचं, तर आता त्या अर्धा भाग केला होता ना, दुसऱ्या भाग आपण त्या दुसऱ्या भागाच्या शेंगा एका कापडी पिशवीत भरायच्या, त्यातून वरवंटा फिरवायचा किंवा काठीने त्याला धोपटायचं आणि नंतर पिशवी मोकळी करून त्या सुपात घ्यायच्या. आणि आता तुम्हाला काय दिसतंय बघा, तर अर्जुन सेड द पॉट्स हॅव ब्रस्ट ओपन अँड द नट्स हॅव कम आउट. तो म्हणतो सुपात घेतलेल्या शेंगा फुटल्या आहेत आणि बऱ्याचशा शेंगा त्या शेंगातून ते दाणे बाहेर आलेले आहेत. मदर सेड दिस कॅन बी कॉल्ड थ्रेशिंग ऑफ द पॉट्स. यालाच काय म्हणतात, शेंगाची ही एक प्रकारे शेंगाची मळणीच झाली. नाऊ होल्ड द ट्रे अँड बोथ युअर हँड्स टॉस इट्स contents quickly and lightly in the air. Tell me what happens. आता बघा ती काय म्हणते की आता तुम्ही शेंगा पाकडा आणि काय होते सांगा. वर्षा said when I toss the tray the shells fall off and nuts are left behind. But why does that happen? ती काय म्हणते, वर्षा शेंगा पाकडल्या तेव्हा फुटलेल्या शेंगाची टरफले सुपातून बाहेर पडली आणि शेंगातून सुट्टे झालेले दाणे सुपातच राहिले, असे का होते. मदर सेड द शेल्स आर लाईट सो दे गेट ब्लॉन बाय द एअर अँड फॉल ऑफ. द नट्स आर हेवियर अँड आर लेफ्ट बिहाइंड. व्हाईल विनोईंग टू द ड्राउट ऑफ एअर इज यूज टू सेपरेट द ग्रेन फ्रॉम द चाप. ती काय म्हणते, अगं टरफले हलकी, आई म्हणते अगं टरफले हलकी असतात म्हणून ती पाकडताना वाऱ्यामुळे उडून दुसरीकडे पडतात आणि दाणे जड असतात ते सुपातच राहतात. उफणणी करतानाही वाऱ्याचा उपयोग करून दाणे आणि टरफले वेगळी करता येतात. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन वी सी इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.